तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतल्या एका महत्त्वाच्या कारवाईची बातमी आपण बघणार आहोत। कारण या क्रूजवर ज्या प्रकरण 2 दिवसांपासून गाजतंय या क्रूजवर पुन्हा एकदा एनसीबीने छापा टाकल्याचं कळतंय। समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा क्रूजवर यांचं पथक गेल्याचं कळतंय आणि चौकशी दरम्यान मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीचा उपयोग करून हा छापा टाकण्यात आलाय असं देखील सध्या कळतंय। त्यामुळे क्रूजवर पुन्हा एकदा एनसीबीचं पथक पोहोचलेलं आहे अशी माहिती सध्या कळते आहे। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे क्रूजवर पुन्हा एकदा एनसीबीचं पथक पोहोचलेलं आहे। समीर वानखेडे ज्यांनी ही आधीची कारवाई केली होती त्यांच्याच नेतृत्वात ही छापेमारी केली जाते। आतापर्यंत जी चौकशी समोर आलेली आहे त्या चौकशीतून जी माहिती समोर आली आहे त्या माहितीचा आधार घेत ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, किती वाजता साधारण पथक तिथे पोहोचलंय या सगळ्या संदर्भात काय काय अधिक माहिती मिळते? थोड्या पूर्वी एनसीबीचं पथक जे आहे ते काल ज्या 8 जणांना अटक केलं होतं या सर्वांना घेऊन एनसीबीचं पथक जे आहे ते आता पुन्हा मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल इथं गेलेलं आहे। या टर्मिनल म्हणजे ती क्रूज आता इथे लागलेली आहे, त्यामुळे या क्रूजवरती कशा पद्धतीनं पार्टी केली जाणार होती आणि कशा पद्धतीनं सगळं आयोजन केलं गेलं होतं हा सगळा जो पूर्णपणे सीन आहे त्यावेळी पार्टी घडणार होता तो हे सगळं जे आहे ते इथं आता पूर्ण त्यांना सगळ्यांना घेऊन जे समीर वानखेडे एनसीबीचे हे सगळे येणार आहेत आणि त्यांच्या टीमचं जे आहे टीम सकट आणि या सगळ्या आरोपींसकट हे क्रूजवर पोहोचलेले आहेत। व्हॉट्सअप चॅटमध्ये काही लोकेशन समोर आले होते, काही रूम समोर आले होत्या, त्याच पद्धतीनं काही अशी लोक जी आहेत म्युझिशियन्स असतील किंवा इतर असतील या सर्वांच्या मार्फत ही क्रूज रेव्ह पार्टी जे त्याचं आयोजन केलं जाणार होतं। नेमकं याच्यामध्ये आणखीन कोण कोण आहे, कशा पद्धतीनं सर्व या पार्टीचं आयोजन केलं जाणार होतं याची शहानिशा करण्याकरता एनसीबीचं पथक जे आहे ते तिथं पोहोचलेलं आहे। त्यांची सर्व इथं छाननी सुरू आहे। अजित, आणि कालपासूनचा जो घटनाक्रम आहे, काल देखील चौकशी सत्र सुरू होतं आणि त्यानंतर अनेक मोठी नावं या सगळ्यामध्ये समोर आली होती। कालपासून कोणकोणते महत्त्वाचे टप्पे होते आतापर्यंत या सगळ्या तपास प्रक्रियेतले? महत्वाचा टप्पा म्हणजे की नेमकं हे ड्रग्ज जे आहे ते कुठून आणलं गेलं होतं, कोणी यांना दिलं होतं, कोणी कोणी घेतलं होतं आणि कोणाकोणाच्या मार्फत या सगळ्या ड्रग्ज ट्रेल जो आहे त्या ड्रग्ज ट्रेलचा मोठा भाग जो आहे तो पार पाडला गेला आणि तिथून सगळं ही पार्टी जी आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं अंमली पदार्थ जे आहेत ते कसे आणण्यात आले, कोण इथे सगळं करणार होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकरता जे एनसीबीची टीम जी आहे तो तपास करणार आहे आणि त्यांच्याच या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही टीम आता इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलवरती पोहोचलेली आहे। धन्यवाद अजित। येणाऱ्या बुलेटिनमधून देखील या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। आता अजित जशी माहिती देतोय त्याप्रमाणे क्रूजवर पुन्हा एकदा एनसीबीचं पथक पोहोचलंय। समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात क्रूजवर हे पथक पोहोचलेलं आहे आणि आतापर्यंत ज्यांची चौकशी झाली त्यांच्यातून जी माहिती मिळते त्यानंतर पुन्हा एकदा कुठल्या म्हणजे या क्रूजवर कुठे कुठे आणखीन काही माहिती मिळू शकते का याची छाननी करण्यासाठी पुन्हा एकदा हे पथक तिथे पोहोचलंय अशी माहिती सध्या कळते आहे। तेव्हा आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी। पुढची बातमी आपण बघणार आहोत। शिवसेनेतली रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेनेत नाराजी असल्याचं कळतंय। रामदास कदम यांच्यावर त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। रामदास कदम हे शिवसेना नेते आणि माजी मंत्री देखील होते आणि रामदास कदम यांच्यावर कारवाईनं या पक्षामध्ये यापुढे असं कृत्य करणाऱ्या नेत्यांवर जरब बसेल अशी चर्चा सध्या रंगते आहे। रामदास कदम यांच्यावर कारवाई केली जाईल अशी देखील शक्यता शिवसेनेत वर्तवली जाते आणि तशा चर्चा देखील आता होताना दिसतात। अनंत गीते यांना देखील संयम पाळण्याचा सल्ला दिला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती आता समोर येते। रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपनं पक्ष बदनाम होत असल्याची भावना नेत्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळे रामदास कदम आणि अनंत गीते हे जे ज्येष्ठ शिवसैनिक राहिलेले आहेत, महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत, त्यांच्यावर आता कारवाई होणार का असे संकेत सध्या मिळत आहेत। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या गोटातल्या 2 मोठ्या नेत्यांसंदर्भातली आणि ती बातमी अशी आहे की रामदास कदम यांच्यावर कारवाई होणार का, कारण तशी शक्यता वर्तवली जाते। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, तसं असेल तर निश्चितच ही गंभीर बाब ठरू शकते, कारण अडचणीत आणू शकतो पक्षाला अशा पद्धतीची भावना नेत्यांनी व्यक्त केल्याचं कळतंय। काय घडामोडी घडतायत या ऑडिओ क्लिप नंतर आणि अनंत गीतेंच्या वक्तव्यानंतर? शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप
प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेनेमध्ये अंतर्गत प्रचंड नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात आहे. हा पक्ष शिस्तीचा भंग असल्याचं देखील काही नेत्यांनी त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावरती पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे. त्यानुसार रामदास कदम यांच्यावरती शिवसेना पक्ष म्हणून नेमकी काय कारवाई करते हे आता पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अनंत गीते यांनी देखील महाविकास आघाडीमध्ये आता सर्व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सहभागी असताना याच ते महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान जे आहे अनंत गीते यांनी केलं होतं त्याची देखील गंभीर दखल जी आहे शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे अनंत गीते यांना देखील एक संयमाचा आणि एक निर्वाणीचा इशारा जो आहे शिवसेना पक्ष देऊ इच्छिते आहे आणि त्या संदर्भात ते पत्रक जे आहे ते देखील या दोन्ही नेत्यांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष करून माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावरती मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण उदय, याच्यातून एक संदेश देण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाऊ शकतो, कारण जर नेत्यांनी अशी पद्धतीची भावना व्यक्त केली असेल तर त्यांच्यावर म्हणजे रामदास कदम यांच्यावर काय कारवाई केली जाऊ शकते, म्हणजे मोठी कारवाई यामध्ये काय ठरू शकते असं वाटतं, या संदर्भात काही चर्चा? शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत, जे काही कथित ऑडिओ क्लिप आहेत त्या ऑडिओ क्लिपची सगळे आरोप जे आहेत त्यांनी फेटाळलेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भात आपल्याला काही कल्पना नसल्याचं त्यांनी याआधी स्पष्ट केलेलं आहे. मात्र त्या ऑडिओ क्लिप जे आहे ते शिवसेना नेत्यांपर्यंत देखील पोहोचलेली आहे. त्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. आता कशा प्रकारे कारवाई करते हे खरं तर पाहावं लागणार आहे. शिस्तभंगाची कारवाई करत शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षातून काढण्यात येते का किंवा अन्य कोणती दुसरी कारवाई होते का पक्ष शिस्तभंगाची ठरून ते पाहावं लागणार आहे. निश्चितच उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे शिवसेनेतली अंतर्गत एक महत्त्वाची बातमी आणि रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेनेत नाराजी व्यक्त होती अशी माहिती आता आमचे प्रतिनिधी उदय जाधव देत आहेत आणि त्यामुळे रामदास कदम यांच्यावर शिस्तभंगासारखी कारवाई होऊ शकते अशा चर्चा रंगतायत आणि तसे संकेत मिळत आहेत अशी माहिती सध्या कळते. फक्त तेच नाही तर अनंत गीते यांच्यावर देखील अशाच पद्धतीची म्हणजे त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते, कारण त्यांच्या दोघांच्या विधानावरून नाराजी व्यक्त होते असं कळते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातली महत्त्वाची बातमी. आणि यानंतर आपण बघणार आहोत शाळांमध्ये आजपासून किलबिल सुरू झाली आहे त्याबद्दलच्या. सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. आणि आपण त्यातलीच एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. शाळा आज सुरू होत आहेत, पण त्याच संदर्भातली नागपूरमधली बातमी आपण बघणार आहोत, कारण जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आज पहिल्याच दिवशी अंधारात सुरू झाल्यात. काही शाळांना ग्रामपंचायतीनं मदत म्हणून आपल्या मीटरवरून वीज पुरवठा केला, पण त्यावर देखील महावितरणनं आक्षेप घेतलाय आणि उलट वीज पुरवठा केला म्हणून ग्रामपंचायतीला नोटीस देण्यात आली आणि दंडही ठोठावण्यात आलाय. नागपूर झेडपीच्या 1536 शाळा आहेत, त्यापैकी वीज न भरल्यानं महावितरणनं 415 शाळांचा वीज पुरवठा तोडलेला आहे. यापैकी अनेक डिजिटल शाळांवर देखील त्याचा परिणाम झाल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे एकीकडे राज्यातल्या इतर शाळांमधला उत्साह आपण बघितला, पण तशी दृश्य नागपूरमध्ये दिसणार नाहीत, कारण शाळेचा पहिलाच दिवस अंधारात आहे असं चित्र सध्या इथे पाहायला मिळत आहे. पण ही नेमकी कारवाई का करण्यात आली आहे, नेमकं हे गणित काय आहे समजून घेऊयात. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, का पहिल्याच दिवशी अंधारात शाळा सुरू होण्याची नामुष्की ओढवली आहे? निश्चित हा अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार आहे. जर का तुम्ही पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये साधारण 1536 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्यापैकी 415 शाळांवर वीज तोडण्यात आलेली आहे. आणि सध्या मी नागपूर जिल्ह्यातल्या महावझरी इथल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझ्या आधी या महावझरी जिल्हा परिषद शाळेसाठी जो महावितरणने एक नोटीस पाठवला, ग्रामपंचायतला नोटीस पाठवलेला आहे,
कारण की या शाळेची मागच्या 6 महिन्यापासून वीज तोडली, मीटरच काढून नेलं आणि ग्रामपंचायतने त्यांना वीज दिली. तर वीज दिली म्हणून ग्रामपंचायतला त्यांनी दंडात्मक 5,950 रुपयाचा दंड ठोठावला आणि इतकं म्हटलं की तुम्ही वीज चोरीसारखा त्यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे. सध्या आपण माहुजोरीची जी शाळा आहे त्या शाळेच्या आतमधलं काय दृश्य आहे हे आपण बघूया. अत्यंत सुंदर अशी ही शाळा आहे. मात्र आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जर का तुम्ही बघितलं की एकीकडे मोठा गाजावाजा करून राज्य शासनाने आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी जय्यत तयारी केली. मात्र नागपूरमध्ये जर का बघितलं तर हे असं प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांना अंधारामध्ये शिक्षण घ्यावं लागत आहे. ग्रामपंचायतनं जर का मदत केली नसती तर या शाळेमध्ये एक लाईट देखील आपल्याला पाहायला मिळाला नसता. आपण जर का आतमध्ये बघितलं तर बघा की या शाळेमध्ये आज जो उजेड दिसत आहे तो ग्रामपंचायतच्या भरोश्यावर दिसत आहे. महत्त्वाचं ग्रामपंचायतला नोटीस आल्यानंतर ग्रामपंचायतने देखील शाळांना सूचना केल्या की तुम्ही मर्यादित स्वरूपाचा विजेचा वापर करा. आणि महत्त्वाचं जर का तुम्ही बघितलं तर या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांना अशा प्रकारे मर्यादित विजेमध्ये किंवा मर्यादित पंख्यांमध्ये शिक्षण घ्यावं लागत आहे. आणि बाजूच्या देखील रूममध्ये बघितलं तर तीच चित्र आहे. म्हणजे ही शाळा डिजिटल आहे. शासनाने इथले डिजिटल माध्यम डिजिटल उपकरणावर शिक्षण घेता यावं यासाठी इथे मोठमोठे साहित्य इथे शाळेला पुरवले आहे. मात्र वीज नसल्यामुळे आपण बघू शकतो की हे असेच धुळखात पडू नये. याचं जे प्रमुख कारण आहे की या शाळेमधली जी वीज आहे ती महावितरणनं कट केलेली आहे. म्हणजे पूर्ण मीटरच काढून नेलेलं आहे. त्यामुळे आपण इथले आतमध्ये मुख्याध्यापक आहे, सरपंच आहे, त्यांना विचार की नेमकं काय परिस्थिती झालेली आहे. जर का तुम्ही ह्या बाजूच्या खोलीमध्ये देखील बघितलं तर ते बाजूच्या खोलीमध्ये बघा एकच फॅन लावलेला आहे, कारण की मर्यादित विजेच्या वापरामध्ये त्यांना हे सगळं शिक्षण घ्यायचं आहे. कारण की तशा प्रकारच्या सूचनाच ग्रामपंचायतनं दिलेल्या आहे आणि महावितरणने जे नोटीस पाठवलं त्यामुळे ग्रामपंचायत पुढे देखील प्रश्न होता की आता हे पुढे कसं करायचं. कारण की ग्रामपंचायतला जे नोटीस पाठवलं त्या नोटिसामध्ये महावितरणने असं म्हटलं की तुम्ही अनियमितपणे विजेचा पुरवठा करत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेला, त्यामुळे तुमच्यावर हा दंड ठोठावण्यात येत आहे आणि लवकरात लवकर तुम्ही हे जे पुरवठा देत आहे तुम्ही जिल्हा परिषद शाळेला तो देखील बंद करण्यास सांगितलं. आपल्यासोबत इथले सरपंच आहे आणि मुख्याध्यापिका आहे, त्यांना विचारू. सुरुवातीला आपण मुख्याध्यापिक मॅडमला विचारूया की नेमकं काय हे सर्व चित्र काय आहे आणि नेमकं काय कारण आहे. मॅडम मला हे सांगा की किती दिवस झाले तुमचं वीज तोडण्यात आला आणि आता महावितरणने तुमच्यावर गंभीर असे आरोप केले, ग्रामपंचायतला देखील नोटीस पाठवलेलं आहे. आमची 2 वर्ष झाले वीज कपात झालेली आहे आणि आम्हाला 2 वर्षापासून ग्रामपंचायत आम्हाला वीज पुरवठा करत आहे. आता आमच्या ग्रामपंचायतला मागील महिन्यामध्ये नोटीस आलेलं आहे की शाळेला का वीज देण्यात येत आहे. जर का सतत अशी वीज देण्यात येईल तर ग्रामपंचायत कडे दंड त्यांना 5,000 रुपये दंड दिलेला आहे आणि त्यानुसार तुमचे म्हणजे कमी लागत असेल तरच त्याचा वापर करा, नाही तर बंद करून ठेवा असं आम्हाला सांगितलं आहे. त्याप्रमाणे आम्ही विजेचा वापर करून राहिलो आहे. पण ग्रामपंचायतने आम्हाला 2 वर्षापासून सतत मदत देऊन राहिलेले आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतचं म्हणजे एक प्रकारचा उपकार समजा की आमच्यावर आम्ही तुमचं बिल किती थकीत आहे? तुमचे बिल किती थकीत आहे? 28,000 रुपये थकीत आहे सर आमचं बिल. अच्छा. आणि महावितरणने तुमचं मीटर वगैरे सगळं काढून नेलं? हो सर, आमचं मीटर काढून दिलं आहे. जर का ग्रामपंचायतने वीज जर दिली नसती तर तुम्हाला अंधारात शिक्षण घ्यावं लागलं असतं? ग्रामपंचायतने आम्हाला वीज दिली नसती तर आम्ही आज अंधारामध्ये बसलेलो असतो. आमचे पोरंसुद्धा अंधारात राहिले असते आणि डिजिटल असल्यामुळे आम्हाला तर विद्यार्थ्यांना डिजिटल कसं शिकवायचं, ज्यावरती वीजच राहणार नाही तर आम्ही विद्यार्थ्यांना डिजिटल कसं करू. आणि सगळी आता डिजिटल शाळा झालेली आहे, त्यामुळे आम्हाला विजेची फारच आवश्यकता आहे. ग्रामपंचायतचे सरपंच देखील आहे, त्यांना विचारूया. कारण की सरपंचांना नोटीस आलेली आहे. ग्रामपंचायतलाच महावितरणने नोटीस पाठवली, तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे. महावितरणचं काय म्हणणं आहे नेमकं? महावितरणचं असं म्हणणं आहे की तुम्ही शाळेला वीज नको द्या. शाळेला वीज द्याल तर तुमच्यावरती आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू. पण माझं असं एक म्हणणं आहे की मी सरपंच या नात्याने की आज गावातील मुलं हे भविष्याचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे भविष्य आहे आपल्या या मुलांचं. आणि त्यांना आपण अंधारामध्ये, आता शिक्षकांचं मुलांची मागणी झाली की आम्ही अंधारात कसं शिकायचं. मग मुलांच्या मागणीमुळे आम्ही मुख्याध्यापकांनाही विचारलं की शाळेमध्ये लाईट आहे का. तर शाळेत लाईट नसल्यामुळे मुलांना आम्हाला मदत करण्याची गरज होती ना, आम्ही ती केली. आता 2 वर्षापासून आम्ही शाळेला पूर्णपणे लाईट देत आहे आणि त्यांचं जे शिक्षण आहे त्या मुलांचं शिक्षण होत आहे. आपण लाईट बंद केली तर ते मुलं अंधारामध्ये काहीच शिक्षण घेऊ शकणार नाही. म्हणून आम्ही मुख्याध्यापकाने म्हटलं की झालेलं जे वीज बिल आहे ते आपण शासनाशी भरून देऊ. त्याच्यात मला वाटते मुख्याध्यापकांनी 10,000 रुपये भरले आहेत. परत मी जेईंना विनंती केली आहे की तुम्ही परत मीटर द्या, आम्ही तुमचं विजेचं जेवढं बी आहे ते आम्ही
पूर्णपणे तुमचं विजेचं बिल भरून टाकू. पण ते नोटीस पाठवल्या, नोटीस पण त्यांनी गंभीर आरोप केले. तरी पण त्यांनी आमच्यावरती गंभीर आरोप करून आम्हाला नोटीस पाठवला की तुम्ही याच्यानंतर शाळेला वीज पुरवठा करायचा नाही. पण आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही शाळेला वीज पुरवठा न करण्यामुळे मुलं आमच्या गावचे जे आहे ते अशिक्षित राहील किंवा ते मागे राहतील, म्हणून आम्हाला शाळेला वीज पुरवठा करणं गरजेचं आहे. आम्ही चोरी नाही करून राहिलो, आम्ही आमच्या मीटरमधून, ग्रामपंचायतच्या मीटरमधून आम्ही त्यांना वीज पुरवठा करत आहे आणि तोच वीज पुरवठ्याचं पूर्ण बिल आम्ही शासनाला भरत आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला वीज पुरवठा शाळेला जे बंद करण्यात आला मी तो पूर्ववत करू. आम्ही परत शाळेत काय म्हणते यावर? महावितरणाने आम्हाला एक असं दिलं की तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू, तुम्ही वीज पुरवठा बंद करा. पण आम्ही तो शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आम्ही बंद करू शकत नाही. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जर का तुम्ही हे दृश्य बघितलं ना, तर हे सगळे छोटे छोटे विद्यार्थी आज शाळेचा पहिला दिवस आहे. मोठ्या उत्साहाने ते शाळेमध्ये आलेले आहे. मात्र जर का बघितलं तर या मिलमिलत्या अंधारामध्ये त्यांना हे सगळे शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. कारण की ग्रामपंचायती देखील अडचण आहे. कारण की ज्या प्रकारे नोटीस महावितरणाने पाठवली त्यामुळे ग्रामपंचायतला देखील यांना सांगितलं, शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापकांना, की थोडा मोजकाच तुम्ही विजेचा वापर करा. त्यामुळे यांनी मोजक्याच फॅनमध्ये आणि मोजक्याच लाईटामध्ये हे सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जर का नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर साधारण पूर्ण जिल्ह्यामध्ये 415 अशा शाळा आहेत ज्यांची वीज तोडण्यात आलेली आहे. पूर्ण जिल्हा परिषदच्या जर का शाळांचा विचार केला तर 1536 शाळा, त्यापैकी 1036 शाळा या डिजिटल आहे. तिथे प्रोजेक्टर असेल, खरं TV त्याच्यामुळे असेल, तुषार, हा वेगवेगळी एका उपकरणं शाळेचा आहेत. प्रश्न तुम्ही मांडताय, असं प्रमाण किती आहे आणि तरी ग्रामपंचायतीनं थोडा का होईना वीज पुरवठा केलाय आणि त्याच्यामुळे या शाळेचा पहिला दिवस सुरू झालाय पण तो व्यवस्थित प्रकाशात नाही. निश्चितच या बातमीचा आपण पाठपुरावा करत राहणार आहोत. धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर रिपोर्ट संदर्भात. नागपूरमधली ही बातमी आपण बघितली आणि यानंतर आपण बघणार आहोत पुढची महत्त्वाची बातमी आणि ती आहे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाचा एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण होतोय आणि या युद्धात भारतीय जवानांनी शौर्य दाखवून पाकिस्तानला धूळ चारलेली होती. या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आपण बघणार आहोत कारण युद्धात शौर्य गाजवणाऱ्या जवानांची शौर्यगाथा आपण बघणार आहोत जय हिंद सन्मान या खास रिपोर्टमधून. जमीन, आकाश आणि समुद्र सगळीकडेच भारताच्या वीर जवानांच्या शौर्य गाथा लिहिल्या गेल्या. भारतावर जेव्हाही शत्रूनं हल्ला केला तेव्हा आपल्या या वीर योद्ध्यांनी शत्रूला अक्षरशः धूळ चारली आहे. अद्भुत साहस, अतुलनीय शौर्याच्या बळावर भारतीय सैन्यानं युद्धाच्या मैदानात एक अमीट ठसा उमटवलाय, ज्याने जगाचा नकाशा बदलून टाकला. बांगलादेशला आपण इंडिपेंडन्स मिळवून दिलं आणि तो एक आता नवीन देश 1971 मध्ये स्थापित झाला. दिस इज ऑल बिकॉज ऑफ एक्सलंट ट्रेनिंग आणि त्यांचं जे आपलं लोकांचं जे स्पेशली एंटायर इंडियन आर्मी. 3 डिसेंबर 1971 याच दिवशी पाकिस्तानच्या वायुसेनेनं भारतावर हल्ला चढवला. तेव्हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारताकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरानं अवघ्या 13 दिवसात त्यांची धुळदाण उडणार आहे. अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानला जबरदस्त पराभव पत्करावा लागला. की या युद्धामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचं जे कोऑर्डिनेशन होतं दॅट वॉज दी बेस्ट वन. म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट नमुना जर म्हणायचं ना की समन्वयाचा उत्कृष्ट नमुना काय आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा, तर ते आहे 1971चं युद्ध. 1971 मध्ये पाकिस्ताननं केलेल्या आगळीकीनं पाकिस्तानचे कायमस्वरूपी 2 तुकडे केले. पूर्व पाकिस्तान बांगलादेश नावानं जगाच्या पटलावर उदयाला आला. बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानच्या जवळपास 93,000 सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या पुढे अक्षरशः गुडघे टेकले. अशा प्रकारे भारतीय सैन्याच्या शौर्याच्या बळावर जगानं पाहिलं जगातलं सर्वात छोटं युद्ध आणि सगळ्यात मोठं आत्मसमर्पण. 16 डिसेंबर 1971 याच दिवशी भारतीय सैन्यानं लेफ्टनंट जनरल जगजीत अरोड़ा यांच्या समोर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्या क्षणाला नियाजी यांच्या डोळ्यात हतबलतेचे अश्रू होते.
ढाका शहरात ज्यावेळी पाकिस्तान भारतासमोर शरण येत होता त्याच वेळी ढाका शहरात पाकिस्तानचे जवळपास 30,000 सशस्त्र सैनिक उपस्थित होते, तर भारताचे फक्त 3,000 सैनिक ढाक्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर होते. म्हणजे 10 पट मोठं सैन्य असूनही पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं. ऐतिहासिकरित्या हे त्याच दिवशी स्पष्ट झालं की पाकिस्तान समोरासमोरच्या लढाईत भारताला कधीच पराभूत करू शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तान आपल्या भूमीत दहशतवादाला आश्रय देत भारतातली शांतता भंग करण्याचे कुटील डाव आखतो. सध्याच्या परिस्थितीत तालिबान्यांच्या अफगाणिस्तानवरच्या सत्तेनंतर पाकिस्तान भारताला घायल करण्याची नवी स्वप्न पाहतोय. पण पाकिस्ताननं अशी स्वप्न पाहताना 1971च्या 13 दिवसाच्या युद्धातल्या ऐतिहासिक पराभवाची आठवण कायम ठेवायला हवी. 16 डिसेंबर 2021 या दिवशी भारत मोठ्या सन्मानानं पाकिस्तानवरच्या त्या ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि स्पेशल रिपोर्ट नंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय, कारण क्लीनअप मार्शल संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला होता आणि त्यानंतर मार्शलकडून दंड वसूल करण्यासाठी आता स्वतंत्र ॲप तयार केलं जाणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिकेने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. ऑनलाईन पेमेंटही आता स्वीकारता येणार आहे आणि गैरवर्तन करणाऱ्या मार्शल्सवरही आता कारवाई केली जाणार आहे. पालिकेने यासाठी नवीन नियमही आता तयार केले आहेत आणि या संदर्भात महापौरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण बघणार आहोत. माझी विनंती आहे, जे ते करत होते मार्शल हे अतिशय चुकीचंच होतं आणि त्याच्यासाठी आपण 3-3 वेळा तुमच्या समवेत आपण मीटिंग घेतले. आता माझं त्याच्यापेक्षा थोडंसं उलटं म्हणणं आहे, आम्हाला कुठला तुमचा मार्क्स नाही घातला म्हणून जो दंड येतोय तो नाही आला तरी चालेल. मुंबईकरांना विनंती आहे, आपल्याला मार्शलला पैसे द्यायचे नाही आहेत, परंतु आपल्याला नाकावर मार्क्स ठेवून काम करायचं आहे. तेवढं जरी केलं तरी मला वाटतं मार्शलला पैसे मिळणार नाहीत. पण आता मात्र आम्ही ऑनलाईन ॲप करतो आहे, त्या ॲपवर मात्र डायरेक्ट पैसे जातील. त्यावेळेला मात्र सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्या सहकार्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःला कोविड-19 कोरोनापासून वाचवलं पाहिजे. महापौरांनी आता स्पष्ट केलं, पण थेट जाणार सुस्मिता आता आपल्या सोबत आहे. सुस्मिता, सुरुवातीला अभिनंदन, कारण या सगळ्याचं एक ऑपरेशन तू केलेलं होतं, सेक्स्टिंग ऑपरेशन, आणि त्या माध्यमातून या सगळ्याचा पर्दाफाश केला होता आणि त्यानंतर इतर माध्यमाने याची दखल घेतल्यानंतर त्यांनी देखील आपल्याच पावलावर पाऊल ठेवत या बातमीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता. पण सुरुवात तू केली होतीस, त्यामुळे तुझं अभिनंदन सुरुवातीला. पण यामध्ये महापौर नेमकं काय म्हटलंय ते विस्तारांनी सांगशील, आणि हे कोणतं ॲप असेल आणि किती कालावधी याला लागू शकतो, मुंबईकर याचा वापर कसा करू शकतील? खरं तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं मार्शल्सकडनं गैरप्रकार समोर येत होते, कारवाया होत होत्या, त्याविषयी या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यूज 18 लोकमतने सगळ्यात सुरुवातीला जेव्हा याचा पर्दाफाश केला एक्स्टिंग ऑपरेशनमधनं, तेव्हा काही धक्कादायक मुद्दे समोर आले. त्यातील एक मुद्दा होता ऑनलाईन पेमेंटचा. अनधिकृतपणे एका प्रायव्हेट अकाउंटमध्ये पैसे जात होते हे समोर आलेलं होतं आणि हे पैसे अधिकृत पद्धतीनं देण्यात यावे यासाठीची कुठली एक सिस्टीम मुंबई महानगरपालिकेकडे नव्हती. आता या ॲपद्वारे अधिकृत पद्धतीनं दंड वसूल केला जाणार आहे, त्याचं डिजिटल रिसिप्ट मिळणार आहे आणि डिजिटल पेमेंट करण्याची पद्धत सुद्धा लागू होणार आहे. मुळातच ज्या पद्धतीचं गैरवर्तन समोर येत आहे, त्या गैरवर्तन करणाऱ्या मार्शल्सवरती फौजदारी गुन्हे सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेनं नोंदवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं एकूण जर आपण बघितलं तर एका सुरुवातीपासूनच ज्या 17 कंपन्या आहेत त्यांना याविषयीच्या माहिती देण्यात येणार आहे. आज स्थायी समितीमध्ये या ॲप विषयी चर्चा होणार आहे. त्यानंतर टेंडर काढण्यात येईल आणि मग मार्शलसाठीची ही नवीन नियमावली सादर केली जाईल. मुंबईमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आणखीन एक इम्पॅक्ट पाहायला मिळाला, तो म्हणजे BMCच्या नावाचे किंवा BMCच्या लोगोचा वापर कुठल्याही पद्धतीनं मार्शल करू शकत नाही. ते अनधिकृत मार्शल आहेत अशा पद्धतीची घोषणा
मुंबई महानगरपालिकेने एक पत्रक काढत केली होती, ते देखील न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतरच शक्य झालेलं आहे. त्यामुळं आता आपण बघतोय की आज स्थायी समिती याबाबत निर्णय घेईल आणि या निर्णयानंतर खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या ॲपचा वापर आणि अंमलबजावणी नवीन नियमांची सुरू होईल. निश्चितच म्हणजे या बातमीनंतर एक पारदर्शकता आणण्यासाठी पालिकेचं महत्त्वाचं पाऊल म्हणता येईल. नक्कीच पालिकेनं एक महत्त्वाचं पाऊल हे उचललेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे एक गोष्ट पाहायला मिळते आहे की जे मार्शल्स आहेत त्यांची अधिकृत नोंदणी करण्यात येईल. अधिकृत नोंदणी त्यांची त्या ॲपवरती असेल, डिजिटल पेमेंट मेथड असेल. परंतु यात महापौरांनी ज्या पद्धतीनं माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं गैरप्रकार होऊ नये यासाठी आम्ही जितका प्रयत्न करतोय तितकाच प्रयत्न नागरिकांनी विनामास्क प्रवास होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. जर ते विनामास्क असतील तर पर्यायानं कारवाई करावी लागेल आणि स्वयंस्फूर्तीने जर नागरिक विनामास्क न राहता व्यवस्थित मास्क लावतील तर कदाचित जो 56 कोटी रुपये दंड मुंबई महानगरपालिकेला केवळ मार्शल्सकडनं प्राप्त झालाय त्याच्याही पलीकडे जाऊन एक कारवाईच्या बडग्याच्या पुढे जाऊन लोकांना शिस्त लागेल, ज्याकरता मार्शलची भविष्यात गरज पडणार नाही. बरोबर, आणि ते गणित तसं सुटू शकेल असं महापौरांचं म्हणणं. धन्यवाद सुस्मिता या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय दंडवसुलीमधले गैरप्रकार बंद होण्यासाठी क्लीनअप मार्शलच्या आता कारवाई रोखण्यासाठी किंवा त्यांची गैरप्रकार रोखण्यासाठी पालिकेनं ही महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. कारण न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालिकेनं हे ॲप तयार केलं आणि ज्याच्यावर ॲप तयार करण्याचं सांगितलेलं आहे आणि पालिकेच्या नवीन नियमांसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आणि काही दिवसातच हे ॲप मुंबईकरांना मिळू शकेल, जेणेकरून एक पारदर्शकता येईल या सगळ्या व्यवहारामध्ये. असाच प्रयत्न पालिकेकडून केला जातोय. आणि एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आणि आजच्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ कागदावर नाही तर मदत करणारं पॅकेज घोषित करण्याची मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली आहे. सरकार शेतकऱ्याला मदत देण्यासाठी तयार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आता आंदोलन करू असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. दुसरीकडे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री काय तिथले पालकमंत्री आले नाहीत, त्यामुळे मुळात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दौरा करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान हे सरकार विदर्भ आणि मराठवाडा विरोधी सरकार असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली. सत्तेत आल्यावर सुरुवातीलाच या सरकारनं वैधानिक विकास मंडळाची हत्या केली अशी जोरदार टीकाही यावेळी फडणवीसांनी केली. आम्ही या संदर्भात आमचा निर्णय पक्का आहे. सरकार जर शेतकऱ्याला द्यायला तयार नसेल तर सरकारच्या विरुद्ध मैदानात आम्ही उतरू, रस्त्यावर आम्ही उतरू. सरकारच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की मुख्यमंत्री सोडाच अनेक पालकमंत्री देखील त्यांच्या जिल्ह्यांमध्ये गेलेले नाहीत, अशी अवस्था मराठवाड्याची आज आहे. आणि त्याचवेळी मुख्यमंत्री महोदयांना जर दौरा करायचा असेल तर तो त्यांनी तात्काळ करण्याची गरज आहे. कारण आता हे खरंच आहे की शेतकरी, कारण आता त्याला जे काही त्या ठिकाणी पिकलं होतं ते पावसाने खराब झालं, आता ते सडू लागलाय, त्याला वास यायला लागला. त्यामुळे ते काढल्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे. त्यामुळे तो तात्काळ ते काढून टाकणार आहे, त्यामुळे काहीच पाहायला मिळणार नाही. त्यामुळे मी काल देखील बोललो की मुख्यमंत्र्यांना यायचं असेल तर त्यांनी तात्काळ यावं, नसेल यायचं तर किमान तो त्यांचा निर्णय आहे. मी त्यांना दोष देणार नाही, नसेल यायचं तर नका येऊ, पण किमान पैसे तरी काही ना काही त्यांच्या खात्यामध्ये द्या, त्यांना काही ना काही मदत करा. आज कुठलीच मदत नाही आहे, हे अतिशय वाईट आहे. या सरकारमध्ये विदर्भ आणि मराठवाडा हे यांच्या अजेंड्यावरच नाही. मी वारंवार सांगितलंय, हे सरकार विदर्भ मराठवाडा विरोधी सरकार आहे. या सरकारने सगळ्यात पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर वैधानिक विकास मंडळाची हत्या केली आणि त्यातनं जो संवैधानिक अधिकार विदर्भ आणि मराठवाड्याचा होता तो काढून टाकला. आणि हे खरंच आहे की मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या लोकांना हे जाणवेल की मुख्यमंत्री जर कोकणात जात असतील, मुख्यमंत्री जर पश्चिम महाराष्ट्रात जात असतील तर आमच्याकडे का येत नाहीत, हा प्रश्न ते निश्चित विचारतील. त्याचवेळी मी पुन्हा एकदा सांगतो की आता तसंही भरपूर उशीर झाला आहे. त्यांनी किमान तात्काळ कॅबिनेटची विशेष बैठक घेऊन पॅकेज घोषित करावं आणि ते कागदावरचं पॅकेज नाही तर थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारं पॅकेज घोषित करावं.
की जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात, जे ऑफिसमध्ये बसून राजकारण करतात, त्यांना मैदानातली शेतकऱ्याची परिस्थिती समजूच शकत नाही. त्यांनी कधी शेतकऱ्याला जाऊन भेट दिली नाही, शेतकऱ्याचं सांत्वन केलं नाही, त्याचे अश्रू पाहिले नाही. इथे येऊन अश्रू पाहिले असते ना तर अशा प्रकारचं बोलायची हिंमतच त्यांची झाली नसती. त्यामुळे मला असं वाटतं की अशा लोकांना काय उत्तर द्यायचं. हे ऑफिसमधले लीडर आहेत, हे कागदावरचे लीडर आहेत, हे एखादा अग्रलेख लिहून झालेले लीडर आहेत. हे त्यामुळे त्यांना काही मी उत्तर देत नाही. आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्कचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आणि या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारही उपस्थित होत्या. यावेळी थीम पार्कची गडकरींनी पाहणी केली. नाशिकमधल्या प्रदूषण कमी करण्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रदूषणमुक्त हवा मिळाली तर डॉक्टरची गरजही भासणार नाही असंही त्यावेळी म्हणाले आहेत. ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार आहे, लाल दिवे बंद केलेत आणि त्यामुळे अनेक जण खार ठेवून आहेत आपल्यावर, खार खातात आपल्यावर असं देखील त्यांनी म्हटलंय. येत्या काळात मर्सिडीज, BMW कोणतीही कार असो कर्कश आवाज चालणार नाही असा कायदा करणार असल्याचंही यावेळी गडकरी म्हणाले. नाशिक शहरामधला इंधनाच्या बाबतीत महापौर आपण आणि आता भारतीताई आहेत, आपले खासदार आहेत, सगळे मिळून या नाशिक शहरातलं एअर पोल्युशनचा आज लेवल काय आहे आणि पुढल्या 5 वर्षात काय राहणार आहे ही जर तुम्ही कमी केली तर मी तुम्हाला खात्रीने गॅरंटीने लिहून देतो की नाशिकच्या डॉक्टरांची प्रॅक्टिस अर्धी झाल्याशिवाय राहणार नाही. मी तर पुष्कळ पैसे दिलेत नाशिकला. माझी तुम्हाला एक मागणी आहे की तुम्ही सगळे खासदार, आमदार, महानगरपालिका, इंजिनिअरिंग कॉलेज, सगळे मेडिकल कॉलेज, इन्स्टिट्यूशन, NGOज, संस्था मिळून या रोडच्या बाजूला तुम्ही कमीत कमी 3 मीटरपेक्षा उंच असणारी झाडं लावायची जबाबदारी घ्या. नागपूरला 180 खेळाची मैदानं तयार केली आणि आता क्रीडा महोत्सव घेतला, खासदार क्रीडा महोत्सव. 60,000 खेळाडू 17 दिवस खेळत होते आणि लोक बघतोय, लाखो लोक. मग एक सांस्कृतिक महोत्सव घेतला होता, खूप लोक यायचे. आज मला अमिताभ बच्चनला आम्ही दरवर्षी बोलवतो. त्यामुळे नितिन जी, इस साल मेरी प्रकृति ठीक रही और डॉक्टर ने अनुमति दी तो मैं निश्चित रूप से आऊंगा. कारण या निमित्ताने खूप लोक येतात, हजारो कलाकार भाग घेतात. या शहरातलं सांस्कृतिक वैभव वाढवलं पाहिजे. या शहरात खेळाडूंना खेळण्याकरता मैदानं असली पाहिजे. आणि तुम्ही तर आमच्याही पुढे आहात. किती 450 तुमच्याकडे बगीचे आहेत आणि आमच्याकडे नागपूरला 200 आहेत. म्हणजे तुम्ही ही सगळी बगीचे जर सुंदर केली आणि त्यात या सर्व लोकांना सकाळी फिरण्याची संधी मिळाली, शुद्ध हवा मिळाली, यांनी व्यायाम केला, योगासनं केली, प्राणायाम केला, तर या सगळ्यांचं आयुष्य 100 वर्षाचं झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं चांगलं. आणि नाशिकमधल्या या बातमीनंतर आपण थेट जातोय मुख्यमंत्री शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत या संवादाकडे. पुन्हा चमकतील नव्याने तारे, पुन्हा देऊया टाळ्या आणि पुन्हा हसूया जरा. पावलाशी मित्राच्या पाऊल जुळवूया चला. नव्या नव्याचे वाहते वारे, नव्या रंगात रंगले सारे. नव्या ऊर्जेने, नव्या उर्मीने, नव्या दमाने, नव्या दिशेने चला चला रे चला. शाळेकडे परत फिरूया चला मुलांना चला. चला मुलांनो चला, चला मुलांनो चला, चला मुलांनो चला. धन्यवाद. या शॉर्ट फिल्म नंतर ज्यांच्या राज्यातील टास्क फोर्स याने राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी वारंवार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या आणि गेल्या 2 दिवसापूर्वीच आम्ही टास्क फोर्सचं राज्यातील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी ओरिएंटेशन कार्यक्रम ठेवला होता आणि याच्या माध्यमातून देखील सर्व शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं शाळांचं आम्ही उद्बोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर डॉक्टर सुहास प्रभू ज्यांनी या टास्क फोर्समध्ये अतिशय महत्वाचं योगदान दिलेलं आहे, ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. त्यांना राज्यातील शाळा आज सुरक्षितपणे पुनश्च एकदा सुरू होत आहेत. शहरी भागामध्ये तर जवळपास 1.5 वर्षानंतर शाळा सुरू होत आहेत. अशा प्रसंगी
या शाळांना, शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना आपण टास्क फोर्सचे एक सदस्य, सन्माननीय सदस्य या नात्याने आपण त्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर सुहास प्रभू. नमस्कार. माननीय श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, माननीय श्रीमती वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री, उपस्थित असलेले सगळे मंडळी, शिक्षिका, पालक जे मला ऐकतायत, आणि मी कसं विसरू सगळे मुलं. मी मुलांचा डॉक्टर आहे, त्यामुळे मी मुलांना विसरू शकत नाही. जर ते ऐकत असतील तर त्यांना पण मी मार्गदर्शन करतो. सगळ्यांना माहित आहे की गेल्या 1.5 वर्षात कोविडचं संकट आल्यामुळे शाळा बंद पडल्या आहेत, आणि आता मात्र सरकारने घेतलेल्या चांगल्या पावलानिमित्त केसेस कमी होत चालले. कोविडचे केसेस कमी झालेले आहेत, त्यामुळे आता शाळा परत सुरू करण्याचं ही योग्य वेळ आहे. आपल्याला माहित आहे की 1-2 महिन्यापूर्वी बरेचसे बाकीचे गाड्या चालू केल्या आहेत, बाकीचे सगळं उद्योग चालू केलेत. का? आपल्याला माहित आहे की कोविड पूर्ण संपलेला नाहीये, पण कोविडची शेवटची केस जाईपर्यंत आम्ही थांबू शकत नाही. अर्थचक्र प्रदेशाचं आणि या देशाचं चालू राहिलं पाहिजे, तसंच शिक्षण चक्र मुलात पण चालू राहिलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना मी आठवण करतो की 100 वर्षापूर्वी आपल्या प्रदेशाचे लोकमान्य टिळक याने म्हटलं होतं की स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पण मी त्याच्या पुढे म्हणतो की शिक्षण सगळ्या मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि गेल्या 1.5 वर्षात जरी बरेच शाळांनी प्रयास केलाय की व्हर्च्युअल किंवा ऑनलाईन मीडियम मध्ये करायचं, आपल्याला माहित आहे की तेवढं सफल होत नाही. बरेच मुलांकडे वायफाय नसतो, त्यांच्याकडे सामग्री नसते, स्मार्टफोन नसतो, त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित झालेले आहेत. आणि मी हे म्हणू इच्छितो की शाळा म्हणजे नुसतं अभ्यास असं नाही, शाळेचं इतर फायदे पण असतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतात डॉक्टर सुहास प्रभू, आणि मुख्यमंत्री देखील या संवादात सहभागी होत आहेत. आणि यानंतर पुढे आपण बघतोय संजीवनी या उपक्रमाबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करू शकतात का, किंवा लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असू शकतात. पण एका जागेवर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, आणि ती जागा म्हणजे तुमचा फोन. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली. तुम्हाला तुमचे प्रश्न 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे आहेत, आणि तुम्हाला तिकडे या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत जी क्रॉस चेक केलेली असतील. त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा, आणि तुम्हाला हवी असलेली या संदर्भातली उत्तरं 7977773753 या क्रमांकावर तुम्हाला मिळू शकतील. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाचं आवाहन, मास्क वापराचं. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा पद्धतीनं मास्कचा वापर कराल, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18.